विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांमार्फत विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म भरण्यास या ठिकाणी मुदतवाढ दिली आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे डिग्री होल्डर होते त्यांना फॉर्म भरता येत नव्हता, त्या संदर्भात देखील अपडेट आला आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर तुम्हाला आजचं जे अपडेट आहे त्याची जर PDF फाईल पाहिजे असेल तर जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. लक्षात घ्या, जर आपल्याला नॉन टेक्निकलचं मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 18,000+ प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट 499मध्ये अवेलेबल आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक हवी असेल तर 12,000+ प्रश्न, 499 प्राईज आहे. यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग 15,000 प्रश्न सोबत ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत. याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूयात. सुरुवातीला जे अपडेट आहे त्याविषयी बोलूया. तर या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 18/12/2025चं शुद्धीपत्रक आहे. या ठिकाणी बघू शकता की जी जाहिरात आहे, जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 24.7मध्ये परिशिष्ट मध्ये अनुक्रमांक 6 रकाना क्रमांक 7 भाग 5 तांत्रिक एकूण प्रश्न मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न ऐवजी यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न ही करेक्शन करायचे. त्यांच्याकडून चुकीने स्थापत्य झालं होतं, त्याऐवजी यांत्रिकी असं वाचायचे. त्यानंतर जाहिरातीतील अनुक्रमांक 6.2मध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी किमान 3 वर्ष कालावधीची पदविका या शैक्षणिक अर्हतेबरोबर उच्च शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे सुरुवातीला 3 वर्ष एक्सपिरियन्स डिप्लोमा होल्डर फॉर्म भरू शकत होते. आता 3 वर्ष एक्सपिरियन्स सोबत डिग्री होल्डर देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे. जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 26A वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे दिला आहे सामान्य प्रशासन विभाग या अंतर्गत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन 1991चे जनगणना कर्मचारी, सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या सर्व घटकातील उमेदवारांना जर कनिष्ठ लिपिकनी टंकलेखक या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर 2 वर्षाच्या आत टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सुरुवातीला काय होतं, टंकलेखन सर्टिफिकेट हवं होतं. आता 2 वर्षांचा त्या ठिकाणी टाईम देण्यात आलेला आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता 19 डिसेंबर जी लास्ट मुदत होती त्याला 26 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे अपडेट आहे. जर तुम्हाला अपडेटची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायचा आहे. लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4 वर्ष डिग्रीला जेवढेही सब्जेक्ट असतात ना, त्या सर्व सब्जेक्टवर आधारित 15,000 प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहे. 100 प्रश्नांचे ऑनलाईन टेस्ट अवेलेबल करून देतो आहे. टेस्ट जेवढ्या आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टायमर दिलेला आहे. सर्व मटेरियल तुम्हाला इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध करून देतो आहे. पुस्तक घ्यायला जर गेले तर 800च्या पुढे पुस्तक भेटतं, परंतु तुम्हाला 15,000 प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट फक्त 500 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 12,000 प्रश्न आहेत, 499 प्राईज आहे. 100 प्रश्नांच्या टेस्ट आहेत, मल्टिपल अटेम्प्ट आहेत, मटेरियल इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि यासोबत तुम्हाला हँड रिटन नोट्स देखील प्रोव्हाइड करतो आहे. जे आपण गेटसाठी जे विद्यार्थी मित्रांनो क्लासेस लावले होतात त्याचे हँड रिटन नोट्स आणि फॉर्म्युला नोट्स या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. तर नक्की हा कोर्स परचेस करा, त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. नॉन टेक्निकलमध्ये 18,000 प्रश्न आहेत, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. जेवढ्याही टेस्ट आहेत त्या सर्वांना मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. तर आत्ताच विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. असेच जर तुम्हाला अपडेट हवे असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर आपल्याला चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर ही जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.